ही आहे तुमची संगीता लहानपणीची. मावशीच्या पोटामध्ये आता बेबी आहे ना, मग काय मावशीची खूप जास्त सेवा होते. आता आई पप्पा आणि त्याच्या 2 मुली. नात कुठे येईल लगेच, मुलींची लग्न नाही झाली तर. इकडे बघा हॅपी बर्थडे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आणि आज आहे ओवींच्या आजोबांचा बर्थडे. बर्थडे. कितवा बर्थडे आहे आजोबांचा? 60वा. बाबांचा आज, पप्पांना आज 60 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे 60 कम्प्लीट, 61 चालू झाला. तर आज आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत घरी. आणि ओवी मॅडम आमची 2-3 दिवस माझ्याकडेच आहे. सुट्टी पडलेली आहे मे महिन्याची. मग काय मावशीच्या घरी तो बनत आहे है ना. काल मी हेअरस्टाईल केली. 2-3 दिवस मी काय ब्लॉग केला नाही, तर आमची मजाच चालू होती. म्हणजे कंटाळा म्हणजे माझं काय मूडच नव्हता, असं झालं होतं. खूप गरमी होत होती. तर मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करायचे. मी सगळ्या अपडेट टाकत असते. समोर मी आयडी मेन्शन करीन. आमची कशी हेअरस्टाईल चालू होती, म्हणजे मावशीच्या पोटामध्ये आता बेबी आहे ना, मग काय मावशीची खूप जास्त सेवा होते. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा, नाही तर आमचे व्हिडिओज तुम्हाला बघायला नाही भेटणार. ओके. आता मला बोलते गुड्डी मावशी तू गोरी दिसतेस, मी बोलते सावळी दिसते. म्हणजे कोण दिसते? ओवी गोरी दिसते. हळूहळू आता उजळायला लागले ना, वॉटर पार्कचा तो कलर जरा गेला वाटतं. तर आजच्या व्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही पप्पांचा बर्थडे कसा सेलिब्रेट करतो तो. ओके. हो. दीदी आलेली आहे. आम्ही केक बनवला घरी. दीदीने केक बनवून आणलेला आहे आणि बाकी विकत पण सांगितलेलं आहे. दीदीने मँगोचा केक बनवलेला आहे. ती छान बनवते केक. ओवीला खूप जास्त आवडते. मावशीलाच येत नाही बनवता ना. आम्ही काल दाबेली खाल्ली, पण हिने ब्लॉग नाही केला. म्हणजे ती आता 3 दिवस माझ्याकडे आहे ना, तिला रोज वेगवेगळे पदार्थ खाऊन देते, म्हणजे खायला बनवून देते. गुड्डी मावशी हे बनव, ते बनव चालू आहे. म्हणजे मला जेवढं बनवता येईल. मोमोज पण बनवलेले. ओके. जर ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही बघा, इथे स्क्रीनवर देईल मावशी. म्हणजे पाय जास्त सुचते, त्याच्यामुळे मी जास्त वेळ उभी नाही राहत. पण ही आता आली आहे, मला हिला काहीतरी देते खायला. आता शेवटची सुट्टी आहे मे महिन्याची, मग नंतर कोणतरी ओवी सोबत खेळायला येणार आहे है ना. मग ओवी दीदी होणार आहे है ना. आता मावशी सोबत खेळत असते. छोटं कोण नाही, मावशीच आता लहान आहे है ना. दीदी बोलल्यानंतर बघ 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 बघ. आम्ही सगळे आता जुने अल्बम काढलेले आहेत बघण्यासाठी. इकडे ओवी आणि दीदी बघते अल्बम. हे बघा, हे सगळे जुने अल्बम आहेत आमचे. ही बघा, ही आहे तुमची संगीता लहानपणीची. सगळे फोटो आहेत माझ्याकडे माझ्या लहानपणीचे. ओवी बोलते नाही गुड्डी मावशी ही मी आहे, तर ही मी आहे लहानपणीची. हे सगळे जुने अल्बम आहेत, ते आता काढलेत. ही आहे दीदी. ओळखा, दीदी दिसते. अगोदर कटच तशी होती ना, ही पण दीदीच आहे. मी तुम्हाला फोटो दाखवते. आणि ही आहे आमची ओवी. आणि ही पण ओवीच आहे. ही जेव्हा झाली होती ना तेव्हाचा फोटो आहे. तो मी माझ्या मोबाईलमध्ये काढला होता. तर त्याला प्रिंट करून असं हे काढलं, फोटो काढला. जेव्हा झाली होती ना तेव्हाचा फोटो आहे तो. आणि आहे डोहाळे जेवणाचा. आणि हे आहेत आई पप्पा, त्यांचा आधीचा फोटो आहे. बघा कसे दिसत आहेत. ओवी बोलते अमिताभ बच्चन. आधी तशीच कट होती. हेअरस्टाईल बघा कशी आहे आईची पण. म्हणजे आईचा फुल ब्लाऊज होता एकदम हातांचा. इकडे पण आहे. हे सगळे जुने फोटो आहेत. आधी पप्पांना आमच्याकडे कॅमेरा होता, मग तो कॅमेरा घेऊन मुंबईला धुवायला टाकायचे हे फोटो असं. आणि त्यावेळेला हे असे अल्बम असायचे, असे पप्पाने भरून ठेवलेत. सगळे जुने आहेत फोटो याच्यामध्ये. हे बघा आधी पप्पा कसे दिसायचे. फोटो खराब झालेत, खूप जुने फोटो आहेत ते. प्लास्टिक चिकटले त्याला. आणि ही आहे दीदी, तिचा घागरा. ही सुद्धा दीदीच आहे. ही ओळखून येते ही दीदी आहे ती. आणि बघा असे फोटो खराब झाले, ते खूप जुने फोटो आहेत ते सगळे. काही फोटो तर सगळे असे उडालेत. हे बघा काय कोणती कट पप्पा बोलले? हम्पी इप्पी अमिताभ बच्चन. ओवीच्या भाषेमध्ये अमिताभ बच्चन कट. ही कोणती कट आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आधी अशी असायची कट, हेअरस्टाईल त्यांची. बघा हे सगळे फोटो. आणि ही साडी तुम्हाला आठवत असेल, आईची खूप जुनी आहे, ती मी घेऊन आलेली आहे. आईने फोटो काढलेला आहे, तेव्हा आई प्रेग्नेंट होती. दीदी होती फोटामध्ये. हा फोटो ती स्टुडिओमध्ये जाऊन काढून आणले. हे सुद्धा पप्पाच आहेत. असे सगळे जुने जुने फोटो आहेत. हे बघा सगळे खराब झालेत. आणि हा आहे आमचा फॅमिली फोटो. आता आई पप्पा आणि त्याच्या 2 मुली. नात कुठे येईल लगेच, मुलींची लग्न नाही झाली तर. हे बघा ही मी आहे. तर मी जी आहे ना
ओवीला वाटते की मी आहे ती, मी अशीच दिसते, म्हणजे मी लहान असताना ओवी अशीच दिसायची असं. तर असा आमचा हा फॅमिली फोटो खूप जुना आहे, आम्ही स्टुडिओमध्ये काढायला गेलो होतो. या मंडळी जेवायला आज बनवलेला आहे खिचडी भात आणि दही. आजचं दुपारचं जेवण एकदम सिम्पलच आम्ही करणार आहोत. आता संध्याकाळी चिकन वगैरे आहे, म्हणून आता थोडं व्हेज खातो. मी अंडा आणि आमच्या ओवीचं सगळं वेगळं असतं. दाखव तुझं. ओवी खाणार आहे अंडा आणि भाकरी. हे बघा ओवीची इकडे आहे अंडा आणि भाकरी. मी खाते खिचडी दही. या मंडळी जेवायला. तर फ्रेंड्स आता दुपार झालेली आहे आणि आम्ही करणार आहोत छोटस सेलिब्रेशन. आजी बाबा त्यांच्या 2 मुली आणि त्याची नात. ओ माय गॉड, आमचा हा पोपट एकदम बोलका आहे हा. तर आता दुपार झाली, आम्ही जेवलो वगैरे आणि दीदीने केक बनवून आणलेला आहे पप्पांसाठी, मँगो केक, जो ओवीला खूप जास्त आवडतो. तर आम्ही आता ठरवलं की आई पप्पा आणि त्यांच्या 2 मुली एक छोटंसं सेलिब्रेशन करूया. संध्याकाळी जावई बापू येणारच आहेत, दोन्ही जावई येतील. मग आता सध्या ओवीच्या भाषेमध्ये 2 मुली आणि 1 नात असं छोटंसं सेलिब्रेशन करूया. केक आणलाय तिने बनवून, छान बनवलाय, तुम्हाला मी दाखवते. तर मित्रांनो इथे माझी मम्मी आणि मी दातपाडी. आणि हा आहे दीदीने बनवलेला मँगो केक, छान बनवलाय. त्याच्यावरती तुटी फ्रुटी लावलेली आहे आणि आम्ही असं सिम्पल असं जरा डेकोरेट केलंय. पांढरा चाफा गार्डन मधून आणलाय. असं आता मी छोटंसं सेलिब्रेशन करतोय. आणि पप्पांना बघा ओवीने किंगचं मुकुट घातलेलं आहे. हॅलो. आमचं सध्याच्या खाण्याकडे लक्ष आहे, तोंडामध्ये आहे खाऊ, आणि 5-5 मिनिटांनी आम्ही येतोय आणि याच्यावर तुटी फ्रुटी खातोय. है ना, कधी केक कापायचा असं चालू आहे आमचं. तर या मंडळी छोटंसं सेलिब्रेशन आम्ही दुपारी करतोय. एवढ्या लवकर बाबांना काही शर्ट बनवले की काय? बघा तुम्ही नंतर बघा, आता नाही बघा. ओके ओके. गिफ्ट बर्थडे झालेला आहे आमचा दुपारचा. ओवीने गिफ्ट रेडी केलेला आहे बाबांसाठी आणि आईने सुद्धा गिफ्ट आणलेलं आहे बाबांसाठी लवकरच. ओके. ओहो छानच. आवडते का बघा, बायकोची चॉईस तुमच्या. ओके. हॅपी बर्थडे वन्स अगेन. साठी पूर्ण. काय काय बनवलंय पण हे? ओवीकडून बाबांना गिफ्ट आहे. हे काय शर्ट आहे वाटतं, आणि हे काय? बघा आतमध्ये आहे. अच्छा अच्छा, हे आहे का आपलं ग्रीटिंग कार्ड? कार्ड आहे, शर्ट आहे पण असा. काय दाखव. दाखवते. अरे ओपन तर होते. आमची ओवी खूप क्रिएटिव्ह आहे. मला वाटलं शर्ट आहे. आणि काय शोपीस आहे का? तिने बनवलंय स्वतःहून बनवले, बघू दे. मम्मा सुंदरच मम्मा खा. ओवीने बनवलेलं आहे हे छोटस पॉट. अच्छा, फुलं आहेत का ही ओवी? हाताने बनवलं? हो. सुंदर सुंदर. 2 मिनिटं, आमचं गिफ्ट तर आहे नाही. अच्छा, गिफ्ट अटकलेलं आहे. ओवीच्या गिफ्टला लाईक करा. या निघायला काय गंमत अशी झालीये की बटनांवर चिकटलेला ग्रीटिंग कार्ड पण फायनली निघालाय. ओके. काय आहे? ओके. हॅपी बर्थडे बाबा. आणि Happy आतमध्ये वाचून दाखवते. अरे बोल, दाखव तर. हॅपी बर्थडे बाबा. हे काय वाच. डिअर हॅपी बर्थडे बाबा. डिअर बाबा, पार्टी कधी देणार? मटण आणा खायला. गुड्डी मावशी आणि मम्मीला नाही आवडत, पण मला आवडतं. 2 जणींनी नाही खाल्लं तर चालेल, आपण खाऊ. भैया म्हणजे गुड्डी मावशी आणि मम्मी मटण खात नाही, पण आम्ही खातो. छान छान छान. ओवी छान. तिला एक मेसेज द्यायचा होता बाबांना, तो दिला. आणि आता आम्ही चाललोय मार्केटला. प्रीत आला कामावरून. हॅलो मंडळी. आणि गाडीमध्येच चाललोय, कारण का मला करायचे आहेत ॲब्रोज. आता बाईकवर मी बसत नाही, म्हणून जेव्हा बाहेर निघेल तेव्हा पटकन बसते आणि मार्केटला जाऊन येऊया. आणि आमच्या मॅडम सुद्धा आहेत सोबत आमच्या. तर चला जाऊया मार्केटला. जरा आयब्रो करून घेते, आता नंतर मला कधी जायला भेटेल माहित नाही. आणि थोडीफार खरेदी सुद्धा आहे, ती करायची आहे. पप्पा आहेत घरामध्ये, आई सुद्धा आहे आमच्या सोबत. सो चला, एकीला आयब्रो करायची, पण बरोबर बघा किती जण. पाऊस आलेला आहे. बरं वाटते ना गाडीत. आणि आमच्या ओवीला आलेली आहे झोप. आमची खरेदी खूप झालेली आहे आणि येताना आम्ही केक सुद्धा घेतलेला आहे, आम्ही सांगितला होता. तर आजाला केक बनवायला छान बनवलेला आहे. ओवीच्या आवडीचा फ्लेवर आहे की नाही ओवी?
लगेच स्माईल. आमच्या घरात कोणाचंही सेलिब्रेशन काही असलं ना की केक ओवी डिसाईड करते. तिचं सगळं तिलाच मेन म्हणजे चॉकलेट केक, आईस्क्रीम आणायची तरी पण आमच्याकडे चॉकलेटच असतं. मग कधी कधी आम्ही कंटाळून नाही, आता यावेळेला आमच्या आवडीचा फ्लेवर असो. आणि पप्पाने आम्हाला रिटर्न गिफ्ट पण दिलेलं आहे. आम्हाला दिलं ते मला सांगेन मी बाबांना. पप्पानी त्यांच्या 2 मुलीला रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे. तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. नातीला घेतलं ना, त्याच्यामुळे ती बोलली मी बाबांना तुमची कंप्लेंट करेन की मला तुम्ही घेतलंच नाही. त्याच्यामुळे आमचा चेहरा पडलाय बघा. तुम्ही दोघींना का घेताय म्हणलं आमचे पप्पा आम्हा 2 मुलींना घेणार, नात नंतर आली. ओके समजला. त्याच्यामुळे आमचा चेहरा असा आहे बघू शकता आंबट. चला जाऊया घरी. विचारलंच नाही तुम्ही. ओवी तुला काय हवंय? तिला टी शर्ट आणि पॅन्ट हवी. आमच्या ओवीला टी शर्ट आणि पॅन्टच हवी फक्त. काय पाहिजे? स्टेशनरी. आता स्कूलच्या सगळ्या गोष्टी हव्यात आम्हाला. त्या भरून भरून देतील आजोबा तुला. चला आता पोचतो घरी. चांगलाच ऊन लागलाय. तर फ्रेंड संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता 2 मुलींनी डेकोरेशनची सुरुवात केलेली आहे. आणि हे इथे बलून्स फुलवत आहेत. इथे आमचं अर्धा डेकोरेशन झालेलं आहे, जिथे ग्रीन मॅट लावली आहे. इथे टेबल ठेवलाय आणि इथे सगळे बलून आहेत आपले, जे आपण तिथे चिटकवणार आहात. आणि हे भाकऱ्या करायच्यात आम्हाला. पहिले डेकोरेशन तर करून घेतो, भाकरी करतो. हो. आणि आम्ही गेलो मार्केटमध्ये सगळं आणायला, केक वगैरे सगळं तयार करून ठेवले. भाकऱ्या बनवायला वेळ नाही गेला पाहिजे. हे बघा किती मस्त डिझाईन आहेत बलून मध्ये. ओवीची चॉईस आहे की नाही? हो फ्रेंड्स 2 मुली तर डेकोरेशनला बसलेत, पण जावई बापू म्हणजे माझे पप्पा अजून नाही आलेत. आणि हे बघा हे दोन मुली काम करतायत. बस चला. अरे माझा कॅमेरा हलत आहे. फायनली आमचं डेकोरेशन पूर्ण होत आहे. सिम्पलचं असं केलं होतं आम्ही. ग्रीन हे आहे मॅट आहे ती, आणि त्याच्यावर बलून्स केलेत. इकडे आपला डायनिंग टेबल आहे, त्याला थोडंसं सजवतोय. तिने कॅन्डल्स आणल्यात 60 अशा आहेत, म्हणजे 60 6 आणि 0 असं तिने कॅन्डल्सने हे केलंय. मग ते ओवाळणार आहोत आपण. असं आमचं सिम्पल डेकोरेशन आहे. ओवी मात्र आमची खूप लांब आहे, कारण की तिला बलून्स आवडत नाही फुटलेले. त्यामुळं आदिदी मी आणि प्रीतच म्हणजे आम्ही दोघींनी केलं. प्रीत आत्ता आला, ते लावतोय सगळं. असं आमचं छोटंसं डेकोरेशन आहे. आता फोटो वगैरे काढतो आणि मग बड्डेची तयारी. छान बनवलंय केक त्याने. सिम्पल पण छान वाटतोय. भाऊने सांगितलं का पिंक कलर खालून पटाने छान वाटते. दिले त्याने एक अशी लेअर दिले. अच्छा अच्छा पण छान केलंय. कोणता फ्लेवर आहे? ड्रायफ्रुट्स काहीतरी ना, कुल्फी ड्रायफ्रुट असा हा केक आहे. छान बनवलाय. नाव पण मस्त टाकलंय. चला तयारी. जेवायला बनवलेला आहे चिकनचा रस्सा. मस्त
झालाय आणि चिकन सुक्क बनवलंय. खोबरं वगैरे काहीच नाही टाकलं त्याच्यामध्ये, फक्त लसूण. ही दीदीची रेसिपी आहे. आणि भाकऱ्या या मंडळी जेवायला. भाकरी असं